एकदम परफेक्ट, ही एकदम परफेक्ट आहे. एटी फोर 1984ची बॅच आहे. तर आपली उमेदची मुलं त्यांच्या टाळ्यामधून स्वागत करतो. आता तुमच्याकडे काही असा खास असा काही कार्यक्रम ठरलेला नाही, तर मग आपण एक थोडीशी तोंड ओळख करूया. हां, ती प्रार्थना करू, तोंड ओळख करू आणि मग त्याचं जे बरं पडेल. आमच्या मुलांना पण मी बोलतो करतो थोडंसं, नाही का, तुम्हाला ते कळेल. तर पहिल्यापासून दिव्यांग मुलांना समजून कसं घ्यायचं काय आहे. आमच्याकडे ती मुलं आहेत, आमच्याकडे 29 मुलं आहेत, परंतु 29 मुलं म्हणजे एका प्रकारची नाही. डिसेबिलिटी किंवा अपंगत्व 21 प्रकार आहे. 21 प्रकार म्हणजे 21 टाईप्स. त्याच्यामध्ये काही फिजिकल आहेत, काही शारीरिक आहेत, काही असे भौतिक आहेत, वेगळ्या प्रकारचे ना. तर वेगळ्या प्रकारचे आता मी जरी भौतिक सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकार असतात, मेंटल असतात ना. तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तर ही जी मुलं आहेत, या मुलामध्ये एक मुलगा दुसऱ्या मुलापासून वेगळा आहे. त्याच्या टाईप ऑफ दॅट सो कॉल्ड सिकनेस ऑर दॅट अपंगत्व वेगवेगळ्या प्रकारचं. आणि त्याच्या वेगळ्या प्रकारामध्ये देखील कॅटेगरी जी आहे किंवा ते डिस्क्रिप्शन आहे ते सुद्धा वर खाली आहे. कोणाचं 50% आहे, कोणाचं 40% आहे, कोणाचं 70% आहे, म्हणजे जास्त. समजलं ना. तर जेवढं जास्त तेवढं अपंगत्व जास्त. समजलं ना. कोणाचा तर 20% आहे, तो पण अपंग आहे, परंतु 20% आहे, म्हणजे तो बऱ्याच गोष्टी करू शकतो. आता समजा काही फिजिकल आहे त्यांना फक्त शारीरिकदृष्ट्या अपंगत्व आहे, परंतु दुसरं ते सगळं करू शकतात, त्यांना सगळं कळतं, बोलतं. तर आता आमचा मी काय करतो, इथे एक खुर्च्या ठेवा, म्हणजे प्रत्येकाला बोलत राहतो, त्याचं वैशिष्ट्य सांगितलं. आता हा साठी जो आहे हा आपल्या नागरिकचा आहे. हे सगळं आता पर्सनल सेविंग करत आहोत ना. त्याच्यामध्ये हा काय काय करायचं नाही. तर हा नागरिकचा आहे. आपल्याला कधी कधी काय वाटतं की आपण काय काय कळतं असं समजायचंच नाही. आपण तसं समजू शकत नाही. म्हणजे काही गोष्टी त्या बरोबर कळतात. उदाहरण त्याचं एक उदाहरण समजून घ्या. दुसरं उदाहरण प्रत्येकाची देऊ शकतो. आमच्याकडे जेव्हा जेवण असतं, मी आज जेवण दिलं ना, पण काल आम्ही मुलांना सांगितलं की उद्या डबा आणायचा आहे, मग आज त्यांनी डबा आणला नाही. समजलं. तर हा एक दिवस आला नव्हता. तो नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी आला, डबा घेऊन आला. तर सिस्टरने विचार केला, आता हा डबा आला आणि सगळे कोणी जेवायला गेला, तर त्याचा डबा पिशवीचा काढला का आणि फ्रीजमध्ये ठेवतो. जाताना संध्याकाळी तू घेऊन जा असं, म्हणजे त्याला सांगितलं नाही, पण फ्रीजमध्ये सिस्टरने विचार केला की मी काढून घे. त्या बोलण्याच्या कामाच्या युगामध्ये सिस्टर विसरून गेल्या करायला. जेव्हा त्या कॉलेजमध्ये गेला ना, तेव्हा सिस्टरला इथे आपण आहे साठीचा डबा मी द्यायला विसरले. तो फ्रीजमध्येच झाला तिथे, फ्रीज तिथे आतमध्ये आहे. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर पहिले ते फ्रीज उघडलं, डबा नाही, डबा कुठे गेला. एवढ्याच साधी आला तर साधीचं बॅग बघितली, तर साडीच्या बॅगमध्ये तोच डबा तिथे आहे.
सिस्टरने तिला डबा दिला नाही, परंतु त्याने जाऊन फ्रीज उघडलं, डबा घेतला, बॅगमध्ये घातला आणि तो द्यावा. असा आमचा हा सॅगी बेल्स आमचा आहे. बेल्स तुम्ही आता होता तसं आताच त्याचे वडील पाहिजे माहिती आहे मला आणि काही वर्षापूर्वी त्याची आई मरतो. तर आपल्याकडचीच एक उमराची तिचं नावावर कॉलमध्ये लग्न केलं. पण बेल्स आमचा विद्यार्थी आहे आणि त्याला सगळं इतकं हुशार आहे तो. वेबसाईट काय सगळ्यांचं इंट्रो द्यायला बनली गाडू पूजा करतो त्याच्याबरोबर काम करतो उडत करतो. तर ती येथे कोणतं काम मी किंवा उच्च असं काही नाही. आमचं मेन उद्दिष्ट आहे की मुलांना काम द्यायचं आणि कामापेक्षा मुलांना कामामध्ये बिझी ठेवायचं. हे शुड बी एंगेज विथ सम ॲक्टिव्हिटीज. तर कोणतेही काम दिलं नाही एंगेज पाहिजे, कारण बिझी ठेवायचं म्हणजे त्यांचं माइंड नाही गुंतलं पाहिजे. हा सगळ्यात आमचा मोठा प्रश्न आहे. आपल्या इथे आम्ही इथे बनवतो, आपले इथे प्रॉडक्ट आहे. इथे पेपर प्लेट आहे, टोपल्या आम्ही बनवतो, कॅन्डल आम्ही बनवतो, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल आहेत. इथे माळा आहेत, या माळा बघितली ना, या सगळ्या माळा पोरं करतात. नंतर आम्ही गिफ्ट करतो, कधी कधी बर्थडेला किंवा फर्स्ट कम्युनिटीला किंवा लग्नाच्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आम्ही बनवतो, तर त्या वस्तू आम्ही बनवतो. नंतर अशा मोठ्या कॅन्डल पण आहेत आमच्याकडे. नंतर ह्या छोट्या कॅन्डल आम्ही आमच्या बॉक्समध्ये घालून देतो. नंतर आपल्या आता पंत्या करतात, पंत्या असेल टी कॅन्डल, टी लाईट, तर अशा कॅन्डल करतो. नंतर इथे आता नवीन आम्ही जे प्रॉडक्ट चालू केले ते म्हणजे लोणचं, बोंबलाचं लोणचं, मस्त बिल्ल्यारी टाईप लोणचं आम्ही तयार करतो. लोणचं वाटतं गावात आहे, तो सगळ्या लाईट बीट कम्प्लीट करतो ना. बरोबर ना, बिल्ल्यार आपला ओळखीचा आहे, परंतु तो काय बोलतो आपल्याला कळत नाही, पण आपण काय बोलतो ते त्याला कळत. कुठला गुजराती. तर नितीन गुजराती त्यांनी सांगितल्याप्रमाणे गुजराती आवडच आहे. त्यानंतर तो कम्युनिट बनवतो. कम्युनिट कसं बनवतो सांगता ना. पानी पिले पानी लेकर धोतक पेले आता टाटा चार मेगा जाने के बाद मिक्स करता है. मिक्स करने के बाद फिर उसको फ्राई करते हैं, फ्राई. उसके बाद जो छोटा करने का बड़ा करने का, उसके बाद सुखाएगा. वो चीज सुखाने के बाद एकदम गरम होने के बाद उसके बाद कटिंग करता है, फिर साफ करता है. साफ होने के बाद तो नंतर लेके जाता. माहिती आहे, परंतु विल्सन उमेदमध्ये यायच्या अगोदर काय झालं होतं त्याला माहिती आहे काय शब्द आता तुम्ही कोणत्याही गाणं विचार तो दोन पाठ तर तुम्ही तुमचं पब्लिक डिमांड बघूया. एकाच गाणं तुम्ही सांगा. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. जो लिखा था आंसुओं के संग बह गया.
मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. So she is maybe Goan, no? Or Antony? Goan. You know Konkani? तर मी आज माझी जात आहे हिंदू खोली पण मी सगळं एका धर्माचं करून मिसळून राहतो इकडे. जे काय देतो मानधन ते त्यांना वाटतं की आम्ही आता ते निघाले ना कुठे चालणार आहे कामाला चालला म्हणजे तुमचा बॅग घेऊन निघाला ना तर तो कामाला जाणं ही त्याच्यासाठी डिग्निटी आहे. इट इज नॉट जस्ट डिग्निटी की जातो कामाला मी रिकामी नाही मी कुशामी नाही मी काहीतरी करू शकतो. त्या पोराला विचारलं तू काय करतो तर सांगतात मी काय करतो तर त्यांना त्या कामामध्ये गेलं. आणि कसं आता आमचा नितीन ना पहिल्या वेळेला जेव्हा पगार झाला तेव्हा त्याचा आपला चेक दिला म्हणजे तो जाऊन काय आम्ही पगार होते अभि सबको क्या म्हणतोय बोलो. आता थोड्या वेळासाठी काय असेल ना आपण या मुलाबरोबर एकत्र आहोत. आज मन भरून आलेलं आहे. मी खूप वेळ इकडे येतो मध्ये मध्ये माझी विजिट असते आणि आता प्रथम यांच्याबरोबर एकत्र बसून जेवणाचा पण आनंद घेतला. मागे मी रिटायर झाल्यानंतर मी जेवण दिलं होतं पण मी इकडे आलो म्हणजे आनंद वाटला. आमच्या या क्लासमेटनी हा जो आयोजन केलं मला खूप बरं वाटलं की मी उमेदची निवड केली. हे शर्यत असतं विचारायचं नाही आणि त्याच्यामध्ये जर जिथं असेल ते काय करून दाखवतात या मुलांच्या रूपाने आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आणि जी ही संस्था आहे उमेद म्हणजे काय तुमची आशा तुमच्या जीवनामध्ये आशा निर्माण करा आणि प्रत्येक मुलांना पायावर उभं करायचं. प्रत्येक मुलांना मनोगत तुम्ही ऐकलं तर त्यांना आहे का मला काहीतरी करायचं आहे माझ्या फॅमिलीसाठी करायचं आहे मला काहीतरी करून दाखवायचं आहे. मला हा जर आपल्याला तो देवाकडून आपल्याला जो दोष मिळालेला मी दोष म्हणणार नाही पण तो आला पण त्यावर मात करून आपल्याला आज समाजापुढे काही नाही करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा या मुलांना आणि बिशप हाऊसना जो हा उपक्रम चालवत आहे आणि ज्या काही त्यांच्या आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होऊ. आता मुलं एक म्हणजे तारे जमीन पे आहे आणि या ताऱ्यांना सॅल्यूट आहे आपला आणि यांना पुढच्या त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे. धन्यवाद. आजचा हा सुंदर असा दिवस परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे म्हणून आपण परमेश्वराला सर्वप्रथम धन्यवाद देऊया. आपल्याला जीवनाची देणगी दिलेली आहे त्याबद्दल देवाचे आभार मानूया. आणि विशेष करून हा 1984चा जो SCCचा ग्रुप आहे त्याने आमच्या या मुलांचे विचार करून आमच्या मुलांना आनंद देण्यासाठी इथे आलेला आहे. त्यांना जेवण आणलेलं आहे त्यामुळे परमेश्वराला धन्यवाद देऊन त्यांच्या प्रत्येकांच्या कार्यावरती परमेश्वराचा आशीर्वाद असावा आणि आपल्या मुलांना देखील चांगला आरोग्य आणि आशीर्वाद मिळावा म्हणून आपण आज खास प्रार्थना करूया. सगळ्या लोकांमध्ये जागृत ठेवतात आणि यापुढे सुद्धा जागृत ठेवण्याची जी कार्य करतात असे आपले फादर आणि सिस्टर यासाठी पण आपण त्यांना प्रार्थना करू त्यांना शुभेच्छा देऊया की पुढील कित्येक वर्ष तुम्ही अशीच सेवा करावी. परमेश्वराकडे मी सुद्धा प्रार्थना करतो की देवाने त्यांना उदंड आयुष्य द्यावं हीच आमच्या SCC ग्रुप